समाजानं दिलेलं समाजालाच परत हे ब्रीदवाक्य डोळ्यासमोर ठेवून निरामय चॅरिटेबल फाउंडेशन आणि वांगणी युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं दरवर्षीप्रमाणे यंदाही सामाजिक कार्यकर्ते राहुल रमेश शेलार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। याचाच एक भाग म्हणून वांगणी पश्चिमेकडील पोलीस चौकीत उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक सीसीटीव्ही सुरक्षा नियंत्रण केंद्राचं उद्घाटन यावेळी आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते करण्यात आलं। वांगणी शहराची लोकसंख्या झपाट्यानं वाढतीये। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शहराच्या मुख्य भागात तसंच चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेत। या अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह त्यांचं केंद्रीकृत निरीक्षण करण्यासाठी आवश्यक असलेली स्क्रीन, संगणक आणि इतर आधुनिक उपकरणं पोलीस प्रशासनाला उपलब्ध करून देण्यात आली आहे। अधिक सुरक्षित, सतर्क आणि तंत्रज्ञान सज्ज वांगणी घडवण्याच्या दिशेनं हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे। या उपक्रमाबद्दल आमदार किसन कथोरे यांनी राहुल शेलार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं कौतुक करत त्यांच्या प्रती आभारही व्यक्त केले। वांगणी गाव नाही, आता शहर होतंय। लोकसंख्या वाढल्यानंतर खूप मोठ्या अडचणी निर्माण होत असतात। पोलीस कर्मचाऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागतो आणि नागरिकांना त्याचा त्रास होतो। क्रिमिनल लोकांची मानसिकता बदललेली आहे। आता वेगवेगळे माध्यम पकडून कोणत्याही परिस्थितीमध्ये कुठं घरफोडी होते, कुठं चोरी होते, दरोडा होतो। यावर जर नियंत्रण ठेवायचं असेल तर सगळ्या या शहरांच्या मध्ये कॅमेरे बसवणं निश्चितपणे गरजेचं होतं। आणि राहुल शेलार यांनी आज त्यांच्या वाढदिवसाचा खऱ्या अर्थाने वांगणीकरांना एक चांगल्या प्रकारचं एक चांगली मदत करून पोलिसांना सुद्धा त्याचा चांगला फायदा होईल असे आज कॅमेरे बसवलेत। आपण प्रत्यक्ष जर पाहिलं तर गाडीचे नंबर प्लेट सुद्धा स्पष्ट शब्दात दिसते एकदम चांगल्या प्रकारे। त्यामुळे चांगल्या क्वालिटीचे कॅमेरे असल्यामुळे आता वांगणीमध्ये निश्चितपणे कुणीही क्रिमिनल गुन्हा करून बाहेर जाऊ शकत नाही, पोलिसांच्या हातामध्येच राहील। एवढं चांगला वांगणीसाठी हा निर्णय झालाय। मी मनापासून राहुलचे धन्यवाद। यासोबतच वांगणी आणि परिसरातील 1551 विद्यार्थ्यांच्या उत्तम आरोग्याची काळजी घेण्यासाठी नामांकित डॉक्टर आणि रुग्णालयांच्या सहकार्यानं वर्षभर आरोग्य तपासणी करून आवश्यक उपचार आणि औषधांची सुविधा उपलब्ध करून देण्याचा उपक्रम देखील राबवण्यात आला। या विद्यार्थ्यांना निरामय फाउंडेशनच्या माध्यमातून हेल्थ कार्ड देण्यात आलं असून त्यांना वैद्यकीय मदत लागल्यास स्पंदन हॉस्पिटलच्या माध्यमातून ती पुरवली जाईल। समाजाप्रती असलेल्या उत्तरदायित्वाच्या भावनेतून हा उपक्रम राबवल्याचं यावेळी राहुल शेलार यांनी सांगितलं। आम्ही ॲक्च्युली हा जुलै सप्ताह साजरा करतो। सोमवारपासून ऑलरेडी कार्यक्रम चालू झालेले आहेत। त्यातला पहिला आरोग्याचा कार्यक्रम सोमवारपासून आम्ही 1550 मुलांना ऑलमोस्ट तुम्ही बोलले तर आरोग्य रिलेटेड दत्तक घेतल्यासारखं आहे। त्याच्यामधनं पाषाणपासनं तर इकडे डोणा आणि तिकडे ढवळेपर्यंत ही जी काय आजूबाजूची गावं आणि वांगणी ह्या मिळून एक 1551 विद्यार्थी आहे। त्यांचा आम्ही पूर्ण आरोग्य तपासणी, निदान, त्यांचा IPD, OPD आणि औषधं हे सगळं वर्षभरासाठी कार्डचे आयोजन केले। ते कार्ड रिन्युअल केले आणि त्यांना स्पंदनबरोबर टॅप करून दिली। जे आमचे डॉक्टर आहेत ते रेग्युलरली त्यांना कधीही गेलं कुठल्याही विशिष्ट रोगासाठी असं नाही, कुठल्याही रोगासाठी त्याचं निदान करण्यापासून IPD डेव्हलपर ती फ्री फॅसिलिटी आम्ही दिलेली आहे। तो सप्ताह म्हणजे सोमवारपासूनच चालू झालेला आहे। आज एक पार्ट जो आपण आता विचारला की बाबा हे जे CCTV आहे, तर CCTVचं माध्यम असं आहे की गाव 2000 पासून स्टार्ट झालं आणि आज 40,000च्या उंबरठ्यावर पोचलेलं आहे। आणि पोलिसांना पण एक लिमिटेशन आहे। पूर्वी जे द्वापार युगामध्ये जसे धृतराष्ट्र होते आणि संजय होता त्यांच्याकडे बघणारा, इथे संजय कोण नाही, हा संजयाची गरज होती म्हणून आम्ही हा उपक्रम हाती घेतला आणि वांगणीला पूर्ण CCTVमय केलं, जेणेकरून सगळे एंट्री पॉईंट, एक एक्झिट पॉईंट पोलिसांच्या एक स्क्रीनवर कंट्रोल होतील। म्हणून त्यांना एक त्यांची रूम, एक कक्ष आहे, ती कक्ष त्यांना पुनर्स्थापित करून दिला व्यवस्थित आणि जेणेकरून गुन्हेगारीला आळा बसेल। हा त्याच्यामागचा दृष्टिकोन आहे, जेणेकरून आपली वांगणी सुंदर वांगणी, स्वच्छ वांगणी असा एक मेसेज आहे जो बाहेर गेल्यामुळे वांगणीला येणारा जो लोढा आहे तो पण चांगल्या विचारांचा येईल, हाच त्याच्यामधला दृष्टिकोन। वांगणी शहराच्या विकासाचा ध्यास डोळ्यासमोर ठेवून राहुल रमेश शेलार गेल्या 18 वर्षांपासून सातत्यानं सामाजिक उपक्रम राबवत आहेत। त्यामुळे त्यांनी राबवलेल्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल वांगणीकरांनीही समाधान व्यक्त करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत। या कार्यक्रमाला मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे, TDCC बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष अरुण पाटील, मुरबाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लाड, बदलापूर ग्रामीणचे API शिवाजी ढवळे, अंबरनाथ पंचायत समितीचे माजी सभापती नरेंद्र शेलार, शिवसेना शिंदे गटाचे पक्ष सचिव एकनाथ शेलार,
तसंच वांगणीतील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. एकमत न्यूज, वांगणी.